नमस्कार मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 55% वरून 58% इतका करण्यात आला. विशेष म्हणजे ही 3% वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली. त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 2% वाढवण्याचा निर्णय झालेला होता. 2% महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातोय. विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बिहार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा 3% महागाई भत्ता वाढीचा लाभ हा देण्यात आला आहे. दुसरीकडे आता उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ ही लागू करण्याचा निर्णय त्यातील सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी देखील आम्हाला महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. दिवाळी आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 3% महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार अशी आशा होती. मात्र तसं काही घडलेलं नाही. आता वसुबारस आणि आजपासून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.